आणि खंडीपर्यंत विषय नेला तो जो ज्या वेळेला त्यांना मारहाण केली तर गुन्हा दाखल झाला आणि या संदर्भात त्यांनी मोठी वक्तव्य केली आणि तुमचं देखील नाव घेतलं आणि म्हणाले कसं आहे आता बघा, व्यवसाय करण्यामध्ये काही गैर नाही, परंतु हाणामारी करणं, मारामारी करणं, भास्करजी जाधव हे विधिमंडळातले सिनियर नेते आहेत आणि एका सिनियर नेत्याच्या मुलाने असं वागणं जे राज्यमंत्री पदाच्या दर्जाच्या पदावरती राहून गेलेले आहेत, अशा व्यक्तीने असं वागणं मला वाटतं त्यांच्या तर बदनामी आणि स्वतःने करून घेतलेलीच आहे. आता माझी बदनामी झाली, मग आता विरोधकाची बदनामी कशी करायची? मग त्याच्यामध्ये बेछूट असे आरोप करायचे, त्याच्यामध्ये बदनामी करायचा हा प्रयत्न करायचा. केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना मी एवढंच सांगेन, आपण तरुण आहोत, आपण विकास या विषयावरतीच आपण नेहमी बोललं पाहिजे आणि आपण कोकणाच्या विकासाकरता आपण त्याचा विचार पण प्राधान्याने आपण केला पाहिजे. व्यवसाय तुम्ही करा, त्यावर आमचं दुमत नाही, परंतु फक्त आता स्वतःची बदनामी झालेलीच आहे म्हणून दुसऱ्याची बदनामी करा असा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. दादा, पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत की पोलिसांनी तक्रारच घेतलेली नाही असं ते म्हणतात. नाही, पोलिसांची म्हणजे पोलीस हे कायदेशीररित्या त्यांच्यावर त्या जी काय त्यांची तक्रार असेल त्याच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करेल. तक्रार घेतली गेली नाही त्याची काही माहिती माझ्यापर्यंत नाही, परंतु पोलीस ह्याच्यामध्ये जे काय असेल कायदेशीर कारवाई करेल. दादा, खेडमधल्या महायुतीवरून सध्या चर्चेत आहे. नगराध्यक्षासाठी अजून कोणी फायनल झालेलं नाही, मात्र वैभव खेडेकर स्टेटस ठेवतात, त्याच्यावर अनेक तर्कवितर्क निघतात. कोणी काय स्टेटस ठेवावा त्याच्यावरती काय माझा कंट्रोल नाही. काल सूर्यकांत त्यांनी स्टेटस ठेवत असताना त्यांच्या वरिष्ठांची चर्चा केली काय ह्याची देखील मला माहिती नाही, परंतु आत्ताच 3 दिवसापूर्वीच महायुतीचे आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, मी स्वतः असेन आणि उत्तर रत्नागिरी सर्व पदाधिकारी असतील, शिवसेना भाजप दोन्ही पक्षाचे, अशा आम्ही एकत्रित बैठक झाली. त्या बैठकीमध्ये माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, अर्थातच त्याचं पालन हे त्यांनी देखील करणं अपेक्षित आणि मी देखील करणार आहे. आणि म्हणून लवकरच महायुती संदर्भात माझ्या मतदारसंघापुरती तरी लवकरच गोड बातमी आपल्या सगळ्यांना तिथे समजेल. माझ्या आमदारांनी सूर्यकांत दळवी जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमची नगराध्यक्ष वैभव खेडेकरांची मिसेसच असेल म्हणून, वैभवी खेडेकर. आता सूर्यकांत दळवींच्या वरती जर का नगराध्यक्ष निवडून आणणारे एवढे सक्षम असतील तर कदाचित ते विधानसभेची निवडणूक देखील ते लढले असते. आता त्यांच्या क्षमतेवरती मला काही बोलायचं नाही, परंतु आज खेडमधलं वातावरण अतिशय चांगलं आहे. मागील 5 वर्षामध्ये जो आम्ही विकास केलेला आहे त्या विकासासाठी जनता नक्कीच सोबत राहील. आणि शेवटी आज महायुतीमधले आता आमचे सहकारी आहेत, वैभवजी देखील आता महायुतीमध्ये आलेले आहेत, त्यांच्यावरती मला आता काही बोलायचं नाही, परंतु जो काही वरिष्ठांचा निर्णय येईल तो मला देखील मान्य करावा लागेल, त्यांना देखील मान्य करावा लागेल. नाही, मला वाटतं आज बैठकीच्या बाबतीमध्ये उदयजी सामंत साहेब असतील, त्यानंतर चिपळूणमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी, उत्तर रत्नागिरीचे, अशी एकत्रित आज बैठक लावली गेलेली आहे. खेडच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न आहे, खेड ते दापोलीचा. त्यात कसं आहे, अर्धवट ज्ञान त्यांना आहे. ह्या संपूर्ण रस्त्याला हॅम या योजनेअंतर्गत अगदी खेडच्या भरणा नाक्यापासून ते दापोलीच्या हद्दीपर्यंत आपण जवळपास 150 ते 250 कोटी आपण मंजूर केलेलं आहे. तर रस्त्याचं काम चालू आहे सध्या. खेडच्या नळपाणी योजनेचा पाईपलाईनचं काम टाकायचं सध्या चालू आहे. ते काम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण गटाराचं काम करू शकत नाही, गटाराचं काम करू शकत नाही तोपर्यंत आपण रस्त्याचं काम करू शकत नाही. म्हणून थोडाफार त्रास होतो, मला जी कल्पना आहे, पण त्यांचं अर्धवट ज्ञान आहे. ज्या रस्त्यावरती 250 कोटीच्या आसपास निधी आपण मंजूर करून घेतलेला काम चालू आहे त्याच्यावर टीका करत असेल दुर्दैव. आणि विशेष म्हणजे ते खातं हे भाजपचेच मंत्री महोदय, महायुतीचे मध्ये असलेले मंत्री महोदय शिवराज भोसलेंकडे ते खातं आहे. मग त्यांची टीका ही शिवराज भोसलेंवरती होती का? त्यांनी विचार करायला पाहिजे होता ह्याच्यावरती.